अजितदादा पवार जाऊन 36 तास उलटायला आलेत, पण अजूनही मन मानायला तयार नाही की अजितदादा आपल्यातून गेले. अजितदादा पवार म्हणजे काय? कार्यकर्त्यातून झालेला नेता. जे कार्यकर्ते आज जे काबाड कष्ट करतो, तसेच अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या कष्टाने स्वतः कष्ट करून बनलेला हा नेता, आणि म्हणूनच कार्यकर्त्यांची अचूक नस ओळखणारा हा माणूस. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, अजितदादांची एक खासियत होती की कार्यकर्त्याला नावानिशी ओळखायचं, आणि त्या हातोटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये ते खूप लोकप्रिय, खूप म्हणजे खूपच लोकप्रिय ते. कामाप्रती नुसता झपाटलेला माणूस. तडजोडीही अजितदादांनी खूप केल्या, खूप केल्या, पण त्या तडजोडी मागे एक उद्देश होता की माझ्या जनतेची कामं झाली पाहिजेत, माझ्या कार्यकर्त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. लोक त्यांच्यावर शेरेबाजी खूप करायचे, खूप शेरेबाजी करायचे, पण त्याची कधी त्यांनी तमा नाही बाळगलेली, कधीच, कुठल्याच बाबतीत. जन्मजातच बेडर माणूस, जन्मजात एकदम स्वभावातच निडरपणा, बिंदास आणि रोखठोक. कोणाला काय वाटतं ह्याच्याशी त्यांना कधी काय नसायचं. पण इतकं सगळं असतानाही अजितदादा स्वतःच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा करतील, यासाठी मन मानायला तयार नाही. मीडियामध्ये आता उलटसुलट खबरा येत आहेत की तो पायलट फॉल्टी होता, असं होतं तसं होतं. मग त्या पायलटची नेमणूक कोणी केली, कशासाठी केली, ही शंका राहतेच ना शिल्लक. कारण प्रत्येक गोष्टीत जातीनिशी लक्ष घालून काम करणारा अजितदादा स्वतःच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा करू शकतील? शंकेला खूप जागा आहे. प्लेन क्रॅश झाल्यावर सगळंच भस्मसात होतं, त्यात काही शिल्लक राहत नाही. कारण त्याच्यात एस टी सारखी किंवा बसमधून उडी मारण्यासारखी परिस्थिती नसते. आता ज्या मीडियावर बातम्या येत आहेत, कव्हरेज येत आहेत, त्याच्यामुळे थोडीशी शंका घ्यायला जागा राहते. कारण काल त्या मीडियावर मी बघितलं की अजितदादा ज्या सीटवर बसले होते ती सीट शाबूत आहे. अजितदादांबरोबर असणाऱ्या सगळ्या फायली रानोमाळ पडल्या आहेत. त्या कशा नाही जळल्या? त्याही जळल्या पाहिजे होते ना. 6च्या 6 माणसं दगावली, मग त्यांच्याबरोबरचं सामानही दगावलंच पाहिजे ना. शंकेला जागा खूप आहेत, आणि सगळ्यात मोठी शंका काय? पवार साहेबांचं स्टेटमेंट. कारण जे पवार साहेबांना ओळखतात, पवार साहेबांचं कसं आहे, करायचं जर एक असेल तर ते बोलतात तिसरं. नुकसान झालंय ते महाराष्ट्राचं, म्हणून जास्त शंका येते. पवार साहेब जे बोलले की हा अपघातच होता, म्हणून शंका जास्त येते. कारण पवार साहेब एका वाक्यात कधीही विषय संपवत नाहीत. त्यांना जर मलकापूरला जायचं असेल तर ते अहमदाबादला जातोय म्हणून निघतात. ही पवार साहेबांची खासियत आहे. म्हणून जरा शंकेला जास्त जागा येते. असो, नुकसान महाराष्ट्राचं झालंय, नुकसान महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं झालंय, हे त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी
लोकांनी अगदी जवळून बघितलं, अगदी आपल्या घरातला मनुष्य गेलाय अशाच आविर्भावात सगळे लोक रडत होते, धाय मोकळून रडत होते. असा नेता होणे नाही. आज त्यांच्या विरोधातला माणूसही हळहळतोय. म्हणजे अजित पवार काहीतरी खास होते की नाही? अजित पवारांवर आरोप खूप झाले, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, काय काय झाले, साबित काहीच नाही झालं. काहीच नाही झालं. पण आज काल परवा 110 कोटीचा काहीतरी ते विषय बोलून गेले. त्याच्यामुळे तर हे कदाचित घडलं नसेल ना. घडलंय का घडवलंय? त्यामुळे शंकेची पाल अजूनही मनात चुकचुकते. मुंडे साहेबांचा पण विषय तोच झाला. मुंडे साहेबांचं ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे दुसरी गाडी येऊच शकत नव्हती. नेमका विषय काय, पुढे काय झालं हे कळलंच नाही. काय लोक, आपल्या हिंदुस्थानची लोक कशी आहेत, 4 दिवस एखादा विषय चघळतात, 5व्या दिवशी त्याचा चोथा करून फेकून देतात. म्हणून शंका आली ती बोलून दाखवली. खरंच अपघात होता की घातपात होता की मित्राने मित्राशी केलेला विश्वासघात होता? तुम्हाला काय वाटते? कमेंट करून सांगा. कारण शंका प्रत्येकाला आहे.